दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. सर्वप्रथम मी रेयांच्या आंबेडके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो. कसे आहात मुलांनो? ओळखलं मला? मी भीमराव रामजी आंबेडकर. आज मला तुमच्यासोबत बोलताना फार आनंद होतोय, कारण तुम्ही या देशाचे भावी आधारस्तंभ आहात. माझ्यासारख्या अनेक थोर पुरुषांचे विचार तुम्हाला प्रेरणा देत राहणार. माझा जन्म मध्य प्रदेशातील महू गावात झाला होता. लहानपणापासूनच मला शिक्षणाची आणि पुस्तकांची फार आवड होती, परंतु मी अस्पृश्य समाजाचा असल्याने मला प्राथमिक शिक्षण घेण्यात फार अडचणी आली. मी कधी वर्गाबाहेर बसून अभ्यास केला तर कधी पालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, पण मी खचलो नाही. मी परदेशात जाऊन माझे उच्च शिक्षण पूर्ण केले. लक्षात ठेवा मुलांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे पिल्यानंतर कोणताही माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी संविधान लिहिण्याचे महान कार्य खूप आवडीने पूर्ण केले, म्हणून तुम्ही आज मला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखता. गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली तर ते त्याच्यातून नक्कीच बाहेर पडतील, म्हणून मी त्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महान संदेश दिला. माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी मी चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिरचा सत्याग्रह केला. लक्षात ठेवा मुलांनो, समाजात ताठमानेने जगायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरं पर्याय नाही. म्हणून म्हणतो, जर तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल. तुम्ही माझ्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करून माझे विचार समाजातील लोकांपर्यंत पोहोचवले, म्हणून मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.